हिडिंबा, हिडिंबाचा अर्थ काय होतो? कुरूप व कजाग स्त्री, होला हो म्हणणारी, अत्यंत गरीब स्त्री का दुष्ट स्त्री? तर हिडिंबाचा अर्थ होतो कुरूप व कजाग स्त्री. त्यानंतर पाप्याचे पितर, अत्यंत पापी व्यक्ती, पूजा अर्चा न करणारा, दुर्बल व क्षीण मनुष्य का बेअकली? तर पाप्याच्या पितरचा अर्थ होतो दुर्बल व क्षीण मनुष्य. त्यानंतर घागळगडचा सुभा, अतिशय धोक्याचे काम, पाणक्याचे काम, कामात नासाडी करणारा का सांगेल तेवढेच काम करणारा? तर घागळगडचा सुभा याचा अर्थ होतो पाणक्याचे काम. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कामात नासाडी करण्यासाठी टोळ भैरव हे आहे अलंकारिक शब्द. अतिशय धोक्याचे काम, सोळावरची पोळी असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढे प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या शब्दाचा योग्य अलंकारिक शब्द आपल्या पर्यायातून निवडायचा आहे. उपद्व्यापी स्त्री, मंथरा, ढालगज भवानी, हिडिंबा का दळूबाई? तर पहा, मंथरा म्हणजे दुष्ट व्यक्ती होतं, ढालगज भवानी उपद्व्यापी स्त्री बरोबर आहे, हिडिंबा आत्ताच आपण पाहिलं, आणि दळूबाई म्हणजे भयकड व्यक्तीला म्हणतात, म्हणून इथे 2 नंबरचा अलंकारिक शब्द योग्य असणार आहे. त्यानंतर दुर्मिळ वस्तू, मृगजळ, मृगजळचा अर्थ केवळ आभास असतो होतो. घटकेचे घड्याळ, दगडावरची रेख कधीही न बदलणारे, उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू. 4 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. धर्म व रूढी यांच्या विरुद्ध वागणारा, पाखंडी, दुड्ढाचार्य, आडेल तट्टू का तिरसिकराव? तर याचा योग्य आहे पाखंडी, 1 नंबरचा पर्याय. थोरांच्या आश्रयास असलेली दुष्ट व्यक्ती, पडत मूर्ख, रडत राव, पिंडीवरचा विंचू का ताटाखालचे मांजर? थोरांच्या आश्रयास असलेली दुष्ट व्यक्ती यासाठी आहे अलंकारिक शब्द पिंडीवरचा विंचू. केवळ शाब्दिक वचने, बोलाचीच कडी, तर हेच योग्य आहे, बोलाचीच कडी. कोल्हे कोई, क्षुद्र लोकांची बडबड, मारुतीच्या शेपूटचा अर्थ होतो लांबत जाणारे का, चरपट पंजरी, निरर्थक बडबड. खोटी आशा दाखवणे, मुक्ताफळे, मुक्ताफळे म्हणजे वेडेवाकडे बोलणे, भाकड कथा म्हणजे बाष्पळ गोष्टी, वाटण्याच्या अक्षताचा अर्थ होतो नकार, आणि मधाचे बोट म्हणजे खोटी आशा दाखवणे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पडद्या मागचा सूत्रधार, बोल घेवडा म्हणजे अत्यंत बडबडा वाचाळ, झारीतला शुक्राचार्य, तर पहा हे आहे योग्य. पडद्या मागचा सूत्रधार म्हणजे झारीतला शुक्राचार्य. कळीचा नारद म्हणजे भांडणे लावणारा, आणि पाताळ यंत्री म्हणजे कपटी कारस्थानी मनुष्य येतं. त्यानंतर जीव धोक्यात घालणारे काम, कर्दन काळ, भीष्म प्रतिज्ञा, सोळावरची पोळी का धोपट मार्ग? धोपट मार्ग म्हणजे सरळ नेहमीचा मार्ग, सोळावरची पोळी जीव धोक्यात घालणारे काम हे बरोबर आहे. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा. त्यानंतर पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायला सांगितलेला आहे. मेतकूट, दृढ मैत्री बरोबर आहे. पर्वणी, अतिशय दुर्मिळ योग हे देखील बरोबर आहे. गंडांतर, मोठे भांडण, तर पाय चुकीचं आहे, कारण गंडांतरचा अर्थ होतो भीतीदायक संकट. रामबाण, अचूक गुणकारी हे बरोबर आहे, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. खुशाल चेंडू, जन्मापासून श्रीमंत, तर पाय चुकीचं आहे, म्हणजे याच पर्यायाला गोल करायचं आहे, कारण खुशाल चेंडूचा अर्थ होतो अतिशय चैनखोर मनुष्य.